नमस्कार, मी सोनल तांबे. ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. फक्त ग्लोबल महाराष्ट्र 24 वृत्तवाहिनीच्या आपल्या हक्काचे विचार. आता त्याच्यामधनं अजून एक मुद्दा मला कालच्या त्यांच्या ह्याच्यात सांगायचा आहे, म्हणजे माणसं किती खोटं बोलतात. आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे ज्या बांद्र्यामध्ये राहतात त्या बांद्र्यामध्ये शासकीय वसाहत आहे आणि त्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या वसाहतीमध्ये जे कर्मचारी राहतात त्यांची फार वर्षापासूनची मागणी होती की आम्हाला कायमचं घर आम्ही जिथे राहतो त्या शासकीय वसाहतीच्या विभागामध्ये आम्हाला घर मिळालं पाहिजे, जिथे राहतो तिथे मिळालं पाहिजे, ही त्यांची मागणी होती. काल आदित्य ठाकरेंनी काय सांगितलं की ती मागणी आम्ही पूर्ण केली आणि आम्ही त्यांना घर द्यायचं सगळे कागदपत्र आणि सगळ्या गोष्टी पूर्ण केल्या, असं काल आदित्य ठाकरे प्रेसमध्ये म्हणतायत आणि त्याच्या पुढे जाऊन म्हणतायत की आम्हाला माहित नाही की यांनी कोर्टाला का जागा दिली, आम्हाला माहित नाही आता पुढच्या योजनेचं ते काय करणार आहे, असं आदित्य ठाकरे कालच्या प्रेसमध्ये म्हणाले. त्यांचा हेतू हा होता की आम्ही सरकारी कर्मचाऱ्यांना घर द्यायचं केलं, पण हे सरकार ते काम पुढे करत नाही असं त्यांना सरकारी कर्मचाऱ्यांना बांद्र्याच्या त्यांना सांगायचं. मी आता त्यांचे परत कपडे काढतो या विषयावर. यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना यांनी काय केलं तर यांनी इन प्रिन्सिपल पण अप्रूव्हल नाही घेतलं. यांनी फक्त सांगितलं की त्यांना घर द्यायला पाहिजे, पण यांना कळत आहे की घर द्यायला पाहिजे याच्या बरोबर त्याच्यासाठी कागदपत्र तयार करायला पाहिजे, प्लान तयार करायला पाहिजे, जीआर काढायला पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्यावरच तुम्ही त्याचं क्रेडिट घेऊ शकता. तर मुंबईच्या पप्पूला मला सांगायचंय की ना तुम्ही जीआर काढला, ना तुम्ही बांद्र्याच्या कर्मचाऱ्यांना तिथेच घर कायमचे मिळण्यासाठी कागदपत्र किंवा प्लान तयार केला, ना तुम्ही त्याच्यासाठी ऑफिशियल कागदपत्र जोडली, तुम्ही काही केलेलं नाही. फक्त आणि फक्त तुम्ही तोंडाने बडबड केली की यांना घर द्यायला पाहिजे. याच्यासाठी सगळं अप्रूव्हल जे आहे, सगळी कागदपत्र जी आहेत आणि सगळा जीआर जो आहे तो 10 ऑक्टोबर 2024 ला कॅबिनेटची डिसिजन झाली आणि ती डिसिजन कोणी घेतली तर ती डिसिजन घेतली आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी. 10 ऑक्टोबर 2024 ला बांद्र्याच्या सरकारी कर्मचाऱ्यांना तिथेच घर मिळाली पाहिजे हे कॅबिनेट मध्ये मंजूर कोणी करून घेतलं, याचा जीआर कोणी काढला, याच्यासाठी सगळे प्रयत्न करून ऑफिशियल कोणी केलं तर ते केलं आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी. संजय राऊतांनी मुंबईचा रेमान डकेट पुढे सगळ्यांना माहिती. चला, संजय राऊतांनी हे कबूल केलं की आमचे नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब जे म्हणाले की मुंबईचा रहमान डकेत हे उद्धवजी आहेत, हे इनडायरेक्टली जे बोलले ते मला वाटतं संजय राऊतांना पटलेलं असावं, म्हणून त्यांनी सांगितलं की मुंबईचा रहमान डकेत कोण आहे ते आम्हाला माहिती आहे आणि जनतेला पण माहिती आहे, कारण याच रहमान डकेतनी ही मुंबई पूर्णपणे खाली केली, रस्ते खड्डे, लोकांना मुंबई बाहेर पाठवलं आणि मुंबई पूर्णपणे विकून खाण्याचं काम याच रहमान डकेतनी केलं आणि त्याला पोच पावती आता संजय राऊतांनी पण दिली की सगळ्यांना माहिती आहे रहमान डकेत मुंबईचा कोण आहे. एकच माणूस आहे मुंबईचा रहमान डकेत आणि ते म्हणजे आदरणीय उद्धव ठाकरे. बस.